नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी उसळीची भाजी बनवणार आहे. हे मिक्स कडधान्य आहे, ते छान भिजत ठेवून त्याला मोड आणून दिले आणि आता आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी त्यामध्ये एक वांगं आणि एक बटाटा चिरून घेतले आणि ते आपल्याला घालायचे. ते बघा असे पाण्यामध्ये मी टाकून ठेवले. चला आता आपण भाजी बनवायची सुरुवात करूया. कढई ठेवले, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे. त्यामध्ये एक कांदा चिरून टाकते, थोडासा कढीपत्ता टाकते, थोडासा कढीपत्ता. कांदा छान परतला, आता टोमॅटो घालते. टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला छान परतला आहे. आलं लसूण ठेचून घेतले, ते घालून घेते. फ्रेश आलं लसूण घालायचं म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. आता आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा लाल तिखट परतून घ्यायचं आणि आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला. चला आता आपण हे सर्व कडधान्य याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा छान अशी मिक्स करून घेतली. कमी साहित्यात पण झटपट होणारी भाजी. आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. छान असं चमच्याने मस्त ढवळून घ्यायचं. पाणी घालते थोडंसं. कितपत आपल्याला पाणी पाहिजे ते आपण घालायचं आणि छान असं मंद आचेवर शिजून द्यायचं. झाकण लावून घेते. चला पुढे मी भाकरी बनवते आणि मस्त भाजीसोबत आपण भाकरी खायची. थोडी मी कोथिंबीर चिरून घालते. पुन्हा झाकण लावून देते. झाकण काढून बघते. भाजी बघा मस्त अशी शिजलेली आहे. ही बघा वांगी बटाटे छान असे शिजलेले आहेत. ही बघा मस्त अशी तांदळाची भाकरी केली. भाजी आणि तांदळाची भाकरी आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.